पुण्याच्या मध्यवर्ती भागात अर्थात पुण्याचा सगळ्यात रहदारीचा भाग असणाऱ्या डेक्कन परिसरामध्ये एका मद्यधुंद अर्थात दारू पिलेल्या तरुण युवकाने या ठिकाणी पीएमपीएलच्या गाडीला स्टार्टर मारला, जो पीएमपीएलच्या बिलकुल संलग्न नाही. तो एक दारोडा तरुण आहे. अशाने ज्या पीएमपीएल रस्त्यावर पार्क होतात महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या समोर, तिथून त्या ठिकाणी त्या बसला, रिकाम्या बसला स्टार्टर मारला, ज्याच्यामध्ये कुठेही पॅसेंजर नव्हता. आणि ती गाडी एकूणच त्यांनी डेक्कनला सगळ्या परिसरामध्ये फिरवली. पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या ठिकाणी त्यांनी एकूणच वनवेमध्ये गाडी घातल्यानंतर ती पकडली गेली. अर्थात पोलिसांच्या लक्षात आलं की चुकीची व्यक्ती ही गाडी चालवते. अर्थात तो पूर्ण या ठिकाणी मद्याच्या आहारी गेलेला होता. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्या ठिकाणी त्याचं भान ठेवून ती गाडी पकडली आणि या ठिकाणी मोठा एकूण अनर्थ टळला. पण या निमित्ताने या शहराचे 12 कसे वाजलेत हे निश्चित या ठिकाणी समोर येते. मागची तब्बल 13 वर्ष हे शहर भाजपच्या ताब्यात आहे. म्हणजे भाजपचे 3 वेळा खासदार, भाजपचे सर्व आमदार, दुसऱ्यांदा महानगरपालिकेची 5वी बहुमतासहित सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. जी पीएमपीएलची बस स्टार्टर मारून ह्या दारुड्या तरुणांनी पळवली, ती पीएमपीएल संस्था सुद्धा भाजपच्याच ताब्यात आहे. आणि असं असताना या ठिकाणी ज्या संस्थेचा तोटा 800 कोटीचा पुणे महानगरपालिका सहन करतेय, त्या पीएमपीएलमध्ये कसा अनागोंदी कारभार चालू, जिथं सुरक्षा रक्षक नाहीत किंवा पुणेकरांचा जीव वेठीस धरला जातोय, हे एकूणच विदारक किंवा वाईट चित्र हे या निमित्ताने समोर आलेले. माझी या निमित्ताने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील, तुम्हाला पुणेकरांनी खूप भरभरून प्रेम दिलं, पण तुम्ही आणि भाजपने पुणेकरांना काय दिलंय याचं आत्मचिंतन करण्याची वेळ पुणेकरांवर आली. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात तरी निदान पुणेकरांच्या जीवाशी खेळ नको आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांची कारवाई व्हावी याच्या आणि या निमित्ताने आम्हाला तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना किंवा विनंती करायची. आपण याच्यातून तरी त्याचा बोध घेताल अशी या ठिकाणी खोटी आशा बाळगतो.